ईशान्य भारतामधली एक अतिशय गोड अशी बातमी स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आलेली आहे. नागालँडमधलं रेल्वे स्टेशन म्हणजे जवळपास 1903ला पहिली रेल्वे त्या ठिकाणी म्हणजे रेल्वे स्टेशन दिमापूरला सक्रिय झालेलं होतं. त्याच्यानंतर आता 119 वर्षांनी 2022 मध्ये शौखिवी या गावी दुसरं रेल्वे स्टेशन प्रत्यक्ष कार्यरत झालं आणि त्या रेल्वेला हिरवी झेंडी मुख्यमंत्री नेफिओ रिओ यांनी दाखवली अशी ती बातमी. 26 ऑगस्टची ती बातमी. सगळ्यात याच्यामध्ये आनंदाची गोष्ट ही आहे की जो अतिशय दुर्गम समजला जाणारा भाग होता ईशान्य भारताचा, तो उर्वरित भारतापाशी जोडल्या जाणं ही गोष्ट अतिशय दुरापास्त होती. इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा फार थोडे मार्ग उपलब्ध होते. म्हणजे ते चिकन नेक असं जे म्हटलं जायचं आणि शर्जील इमामचं ते विकृत असं जे विधान आहे की चिकन नेक जर कापून टाकलं तर ते ईशान्य भारत कसं भारतापासून तोडता येईल. बोलत असताना आपण असं म्हणतो बऱ्याचदा, जसं काश्मीरमध्ये गेल्यानंतर मुख्य भूमी किंवा इकडे गेल्यानंतर सुद्धा मुख्य भूमीशी जोडल्या गेलं. हा मुख्य भूमी हा जो शब्द आहे त्या तिथल्या लोकांना तो खटकायचा, आजही खटकतो तो. आणि ते म्हणतात की आम्ही भारताचा भाग नाही आहोत का? ईशान्य भारत काय किंवा काश्मीर काय, या दोन्ही गोष्टी कशा भारतापासून तुटलेल्या आहेत त्याच्यामागे बाकीची राजकीय सामाजिक कारणं आपण थोडी बाजूला ठेवूयात. एक सगळ्यात अडचणीची बाब अशी होती की जी भौगोलिक परिस्थिती आहे. भारत हा काश्मीर खोऱ्याशी जोडल्या जाणं अतिशय दुर्गम असा भाग असल्यामुळे, आणि आता जसं लेहला जोडण्यासाठी अटल टनलचा मार्ग तयार झालेला आहे आणि बाकीचे आता रेल्वेचं एक मोठं काम तिथं होते. आणि ह्या 15 ऑगस्टला त्या ठिकाणी त्या रेल्वेचा ब्रिज पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी झेंडावंदन कसं झालं ह्याचा व्हिडिओ सगळ्यांनी समाज माध्यमावरती मोठ्या आनंदानं बघितलेला आहे. आता ही जी बातमी आहे ती नागालँडमधली. दुर्दैवाने ह्या बातम्या थोड्याशा दबल्या जातात किंवा त्यांचं पुरेसं त्याच्या काय म्हणता येईल तेवढी त्याच्या सगळ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट होती की ईशान्य भारतातली ही जी 7 राज्य आहेत त्यांची नावं जरी सलग घ्यायची म्हणली तरी आपल्याकडे सांगता येत नाही. त्यांचा संपर्क उर्वरित भारताशी कुठल्याच अर्थाने फारसा राहत नाही आणि त्याच्यामुळे जी तुटलेपणाची वेगळेपणाची जी भावना निर्माण होते. काश्मीरमध्ये तरी एक गुंतागुंत आहे, थोडीशी धार्मिक गुंतागुंत आहे, राजकीय काही करून ठेवलेली. त्या तुलनेमध्ये ईशान्य भारतामध्ये अशी परिस्थिती नव्हती, पण ती भौगोलिक तुटलेपण होतं. आणि बांगलादेश हा आपल्यातून बाजूला गेल्याच्या नंतर संपर्काचा एक मोठा जमिनीचा सलग जो तुकडा होता तोच पूर्णपणे निघून गेला. आणि तर चिकन नेक म्हणता असा अतिशय छोटा चिंचोळा पट्टा फक्त शिल्लक राहिला. आता महत्त्वाची गोष्ट ही आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये रस्ते, वीज, पाणी आणि रेल्वे हे 4 जे आपण महत्त्वाचे घटक म्हणतो, म्हणजे 1 नेशन 1 टॅक्स, 1 नेशन 1 मार्केट, 1 नेशन 1 रेल्वे, 1 नेशन 1 रोड. 1 रोड म्हणजे रस्त्याचं अतिशय चांगलं जाळं. या गोष्टी अतिशय आवश्यक होत्या. आणि घरोघर पिण्याचं पाणी पुरवणे. पाणी आहे उपलब्ध. आजही पावसाळा अतिशय चांगला झालेला आहे. महाराष्ट्रामधली तर आकडेवारी आजच समोर आलेली की 90% जास्त धरणं उपयुक्त साठा धरणामध्ये पाण्याचं झालेलं आहे. संपूर्ण भारतामध्ये एकूण सरासरी काढता पावसाची परिस्थिती चांगली. पाणी उपलब्ध आहे, पिण्याचं पाणी उपलब्ध नाही. म्हणजे ते पाणी पोर्टेबल म्हणजे ज्याला पेयजल म्हणतो आपण, ते करण्यासाठी म्हणून जे राहणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून वीज, रस्ते, रेल्वे आणि पाणी ह्या 4च्या बाबतीमध्ये आपण अजूनही चाचपडतो आहोत. त्याच्यामुळे नागालँडमध्ये दुसरं रेल्वे स्टेशन 119 वर्षाच्या नंतर स्वातंत्र्याच्या नंतर मिळालेलं आहे. मग ह्या बातमीमध्ये आनंद व्यक्त करावा का आपण आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या ज्या संरचना इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतल्या नालायक धोरणांवरती टीका करावी? म्हणजे आता हे कोणी केलं, 2014 नंतर कुठलं सरकार आहे, आधीचं कुठलं होतं, हे बाजूला ठेवूयात राजकीय चर्चा. वारंवार असं होतं की म्हणजे आधीच्या काळामध्ये किती गुन्हे झाले आणि आता किती झाले, आधीच्या काळात किती बलात्कार झाले आणि आता कसे बलात्कार झाले, हे कमी झाले जास्त झाले, ह्याची चर्चा तिकडे गेली एकदा राजकीय ह्याच्यामध्ये की मूळ विषयापासून आपण बाजूला जातो. संरचनाच्या बाबतीत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आजही रस्ते ही अतिशय म्हणजे काय म्हणता येईल त्याला की ज्याला जीवनवाहिनी म्हणतो आपण देशाची, अशी असताना रस्त्यांच्या अवस्था बेकार आहे. शहरामध्ये आहे, खेड्यामध्ये तर काही विचारायचीच गोष्ट नाही. अक्षरशः 12 रस्ते नावाची गोष्टच नाही. पावसाळ्याचे 4 महिने मुख्य याच्यापासून संपर्क तुटणे किंवा चांगला रस्ता उपलब्ध नसणे, म्हणजे रस्ता ही जसं काही चेन वाटावी अशी परिस्थिती. या काळामध्ये 3 बातम्या म्हणजे एकूण एक तर अटल टनलची बातमी यापूर्वी आलेली होती. आपण लेह लडाखशी उर्वरित भारताची भूमी जोडल्या गेली. काश्मीरमधला जो रेल्वेचा मोठा पूल आहे तो आता तयार झाला, म्हणजे रेल्वेचा अजून त्याच्यात झालेली नाही पण पूल तयार झालेला आहे, त्याची एक बातमी होती. आणि आता तिसरी नागालँडमधली रेल्वेची बातमी.
अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जे मी वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन मार्केट असं म्हणतो, त्याच्यामधली एक अट अशी असते की संरचना जर असतील तर बाजारपेठ अजून विस्तारू शकते. म्हणजे ईशान्य भारतातल्या वस्तू मुख्य भारताच्या भूमीमध्ये येणे, उर्वरित भारतामध्ये किंवा भारतामधल्या पण लोकांना तिकडे जाणे, त्यांनी इकडे येणे, हे जे चलनवलन आवश्यक असतं, याच्यासाठी सगळ्यात पहिली अनिवार्य अशी अट असते की त्या ठिकाणी रस्ते पाहिजे, त्या ठिकाणी रेल्वे पाहिजे. एअर कनेक्टिव्हिटी जी म्हणतो त्याला एक मर्यादा आहे, कारण की एकतर ईशान्य भारतातलं सगळं वातावरणच डोंगराळ, पावसाळे जास्त आहे, ढग आहेत, म्हणजे वातावरणातले बदल हे अतिशय ताबडतोब होतात. त्या सगळ्या ह्याच्यामधून हवाई वाहतूक ही गोष्ट त्याला मर्यादा पडते. म्हणजे तुलनेनं म्हणजे विमानं रद्द होणे, कलकत्त्यावरून गुवाहाटीला जी विमानाची सेवा दिली जाते ती वारंवार खंडित का होते, त्याचं कारण तिथलं निसर्ग आहे. त्याच पद्धतीनं काश्मीरच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. पण तरी आता श्रीनगरचं विमानतळ खूप मोठं झालेलं आहे आणि बऱ्याच तिथे विमानसेवा दिल्लीपासून नियमित स्वरूपात सुरू झालेली आहे. तसंच कलकत्त्यापासून आपल्याला या ठिकाणी करावं लागतील. म्हणजे आता एक मुद्दा लक्षात घ्या की कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये जोडण्यासाठी म्हणून हवाई वाहतुकीला एक मर्यादा पडल्याच्या नंतर दोनच पर्याय शिल्लक राहतात, रस्ते आणि रेल्वे. रेल्वे हा सर्वसामान्य लोकांच्यासाठीचा उपलब्ध असलेला पर्याय आहे. रस्ता तुलनेनं महागडा आहे, त्याच्यामुळे रेल्वे आपण जितक्या जास्त प्रमाणात त्याचं जाळं उभं करू शकू तितकं जास्त आपण प्रगतीकडे जाऊ शकू. दुसरं, रेल्वेचं अजून एक वेगळं महत्त्व असं आहे की आता आपल्याकडे 100% इलेक्ट्रिफिकेशन, म्हणजे ज्या रेल्वे आपल्याकडे आधी कोळशावरती होत्या, मग लोकोशेड डिझेलवरती आलेल्या होत्या आणि आता त्या क्रूड तेलाच्या जी विजेवरच्या सगळं आपण इलेक्ट्रिफिकेशन 100% इलेक्ट्रिफिकेशनचं आपण रेल्वेचं करण्याचं धोरण ठेवलेलं आहे. म्हणजे 1991च्या काळामध्ये, नरसिंहरावच्या काळामध्ये युनिगेज, नॅरो गेज, मीटर गेज, ब्रॉडगेज असे जे फरक होते ते मिटून जवळपास ब्रॉडगेजचं जाळं संपूर्ण भारतभर पसरवण्यात आलं. त्याचा फायदा एक झाला की कुठून कुठेही रेल्वे नेणं शक्य झालं. नाही तर अन्यथा मीटर गेजपासून जायचं, मग तुम्हाला थांबावं लागायचं, मग ती रेल्वे बदलून तुम्हाला ब्रॉडगेजमध्ये बसावं लागायचं किंवा नॅरो गेज पण चालू होती. म्हणजे ज्या ठिकाणाहून बसून आम्ही हा व्हिडिओ करतो आहोत त्या मराठवाड्यामध्ये मीटर गेज होती मनमाडपर्यंत आणि नॅरो गेज होती लातूरपासून बार्शी लाईट ज्याला म्हणतात ती सुद्धा. त्यामुळे जसं युनिगेजचं धोरण आखण्यामध्ये आलं आणि संपूर्ण भारत हा एक ब्रॉडगेजमध्ये झाला, त्याच पद्धतीने आता रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन, म्हणजे जर रेल्वेचं सगळं विद्युतीकरण झालं तर आपली क्रूड ऑइलवरची, म्हणजे ह्या परदेशातून आपण जे आयात करतो त्याची आपली म्हणजे अवलंबिता कमी होईल, आपलं परकीय चलन वाचेल आणि आपण म्हणून रेल्वे महत्त्वाची आहे. नागालँडमधल्या या ज्या दुसऱ्या रेल्वे स्थानकाचं कौतुक दोन गोष्टीसाठी आहे. एक तर सर्वसामान्यांसाठीचा स्वस्त मधला जो पर्याय उपलब्ध झाला वाहतुकीचा, आणि अजून व्हायला पाहिजे, अजून त्याचं जाळं पसरायला पाहिजे रस्त्याच्या पेक्षाही रेल्वेचा हा एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर 100% इलेक्ट्रिफिकेशन विद्युतीकरणाकडे आपण जर गेलो जाणार असू तर त्याचा फायदा होऊन आपल्याला क्रूड ऑइलवरची आपली उपलब्धता अवलंबिता कमी होईल आणि आपण स्वयंपूर्ण होऊ शकू. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आता नवीन तंत्रज्ञानाच्या काळामध्ये फार पुढे येतो आहे की तुम्ही एकदा एखाद्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे संरचनांच्या सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्याच्या नंतर पुढची वाढ ही फार लवकर होते. म्हणजे यापूर्वी असं व्हायचं की दोन गावांना जोडणारा रस्ता असेल पण बाकीची जर काही सोय नसेल तर नुसता रस्ता आहे किंवा नुसतं काहीतरी रेल्वे सुद्धा आहे तर त्यांना फारसा फरक पडत होता असं नाही. पण साधारणतः 2000च्या नंतर IT क्रांतीच्या नंतर बाकीची जी तंत्रज्ञानाची क्रांती होत गेली त्याच्यामधून एक गोष्ट अशी सिद्ध झाली की एखादे मूलभूत असे जे काही अडथळे असतील ते जर कुठल्या कारणानं दूर होऊ शकली तर बाकीच्या गोष्टी झपाट्याने होतात. तुम्ही हा फरक लक्षात घ्या. ईशान्य भारतामध्ये जे काही आहे त्याला उर्वरित भारताशी जोडण्यासाठी जो अडथळा आहे तो एकदा दूर झाल्याच्या नंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधल्या, म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ईशान्य भारतामध्ये जायला तयार आहे. ईशान्य भारत जसं थायलंड, बँकॉक, पटाया ह्यांच्यामध्ये पर्यटन हा खूप मोठा व्यवसाय झालेला आहे. काश्मीरमध्ये पर्यटन हा व्यवसाय होऊन बसलेला आहे खूप मोठा. त्याच पद्धतीने ईशान्य भारतामध्ये सुद्धा आपल्याला पर्यटनाच्या खूप संधी उपलब्ध आहेत. पण त्याच्यामधला सगळ्यात मोठा अडथळा त्या ठिकाणी रस्ते नसणे, रेल्वे नसणे आणि हवाई वाहतूक म्हणल्याप्रमाणे. आणि ते झाल्याच्या नंतर जर आपण हे देऊ तर मग त्याला लागून येणाऱ्या ज्या पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी हॉटेल वाढतील, त्या ठिकाणी खाद्य तुम्हाला पदार्थाचं सगळं वाढू शकेल, त्या ठिकाणचा व्यापार वाढू शकेल, व्यवसाय वाढू शकेल, त्या ठिकाणी सेवा व्यवसाय म्हणजे हे करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ जे उपलब्ध आहे त्या मनुष्यबळाचा वापर होऊ शकेल किंवा ते मनुष्यबळ
बाकीच्या भारतामध्ये येणे, बाकीच्या भारतातले लोक त्या ठिकाणी जाणे हे फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. आणि तो शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यामुळे आम्हाला हा विषय जाणीवपूर्वक तुमच्या समोर ठेवावा वाटला. जेव्हा की तुम्ही जगातल्या देशातल्या भिंती कोसळत चाललेल्या असताना तंत्रज्ञानाचा आणि बाकी सगळा वापर करून देशाच्या अंतर्गतले तरी जे अडथळे ते आपण दूर करणार की नाही. 75वी आपण अमृत महोत्सव म्हणजे हे वर्ष सादर करतो आहोत. आझादी का अमृत महोत्सव म्हणत असताना आपल्याच प्रदेशात, आपल्याच भारतातल्या काही भागांपर्यंत ते दुर्गम राहणे हे आपल्या हिताचं नाही. अगदी हे तर ईशान्य भारतातलं झालं. भारतामध्ये म्हणजे उर्वरित भारतामध्ये सुद्धा घनदाट जंगल असलेला प्रदेश आहे, त्या ठिकाणचे रस्ते नसणे किंवा काही थोडासा दुर्गम असा भाग आहे खेड्यांचा, आदिवासी पाडे आहे त्या ठिकाणचे रस्ते नसणे किंवा रस्ते पावसामध्ये वाहून जाणे किंवा पाण्यामुळे म्हणजे पूल नाही आहे, साधी गोष्ट आहे की त्या ठिकाणी पूल नसल्यामुळे रस्ता कसा बंद झालेला आहे काही दिवस. या सगळ्यांवरती आपल्याला मात जर करता आली तर आपल्याला पुढचा विकासाचा टप्पा गाठता येईल. त्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि आपण आवर्जून सगळ्यात पहिले रस्ते, वीज, पाणी आणि रेल्वे यांच्यासाठी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. बाकीच्या गोष्टीकडे आपण सरकारकडे आग्रह धरतो ते त्याच्यातली काही थातुरमातर कामं करतात. सरकारलाही ते सोयीस्कर असतं म्हणजे लोकप्रतिनिधींना की दाखवतात आम्ही काहीतरी सांस्कृतिक केलं, शैक्षणिक ह्याच्यात केलं, वैद्यकीय ह्याच्यात केलं. कुठल्या क्षेत्रामध्ये छोटं फोटं करून त्याचं गवगावा करता येतो, पण जिथं प्रत्यक्ष काम व्हायला पाहिजे. योगायोगाने या सरकारची जी गती आहे ती आधीच्या सरकारच्या पेक्षा तुलनेनं संरचनांच्या बाबतीमध्ये जास्त चांगली राहिलेली आहे. ती तशीच राहो. ह्याच्यातला पक्ष कुठला आणि काय आपण हे सगळे विषय बाजूला ठेवूयात. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं म्हणून संरचनांच्या बाबतीमध्ये हा जो वेग आहे तो अजून वाढला तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. तरच आपण खऱ्या अर्थाने आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला असं होईल. अन्यथा आपण त्याच जुन्या अंधार युगामध्ये, मध्ययुगीन कालखंडात काही लोकसंख्येला ढकलून दिल्यासारखं होईल. इथेच थांबूयात. धन्यवाद.